सो ये व्हाट्सअप, क्या हाल चाल। स्वागत है आप सभी का एक नए वीडियो में। आशा करता हूँ आप सब ठीक ठाक बेहतरीन कर रहे होंगे अपने लाइफ में। ये पर्टिकुलर वीडियो मेरे प्राइवेट सेक्शन का है, जो कि लोहगढ़ और विसापुर एक ही दिन में हमने किया था। आई थॉट ऑफ डूइंग इट पब्लिक एंड नाउ आई एम पब्लिशिंग इट। वीडियो इज़ रिकॉर्डेड अराउंड September October of 2024. Yep, enjoy it. Thank you. And I need your feedbacks. प्राइवेट वीडियो है, रनिंग वीडियो होने वाला है, बट आपके फीडबैक्स ज़रूरी है, इसलिए मैं कमेंट सेक्शन ओपन रख रहा हूँ। एंड दिस इज़ अ रिक्वेस्ट। ओके, थैंक्स अ लॉट। व्हाट्सअप गाइस, क्या हाल चाल। स्वागत है आप सभी का एक ब्रांड न्यू वीडियो में। आज हम आए हैं तलेगांव से भाजेलेनी से हम आगे जाने वाले हैं विसापुर लोहगढ़। शुभम बोल रहा है, शुभम बता रहा है कि पहले लोहगढ़ करते हैं, क्योंकि हर टाइम हम आते हैं इधर और लोहगढ़ हो नहीं पाता क्योंकि उधर टिकट होता है। कभी कभी हम सवेरे आ जाते हैं, लोहगढ़ खुल जाता है 9 बजे। आणि मी हा पूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये करणार आहे. ओके, सो रेस्ट ऑफ द व्हिडिओ मी माझ्या स्मार्टफोनमध्ये शूट करणार आहे. हा ॲक्शन कॅमेरा झाला आहे जुना, हा कधी बंद होतो मला माहीत नाही. याची बॅटरी फुगली आहे. पुढची स्क्रीन चालत का नाही, पुढची स्क्रीन चालू आहे, दिसतच नाही मला. ओके, अतिशय सुंदर असे पर्वत आहे तिथं लोहगड आणि विसापूर. समोर दिसते तुम्हाला, हा कोणता आहे शुभम? हा विसापूर आहे, हा लोहगड आहे. लोहगड 1130 आहे, 1140 आहे. 10 मीटरचा फरक आहे. चला जाऊया. शुभमने किक मारली गाडीला. माझ्याकडे सनस्क्रीन आहे, मला डॉक्टर म्हटलंय फोटो ॲलर्जी झाली आहे म्हणून सनस्क्रीन लावा. ठीक आहे बाबा, उन्हात फिरायची तर खाज आहेच मला. आता लावतोस का? पूर्ण चोळ मॉइश्चरायझर सारखा. आणि राईड वरती अप्पू रेडी आहे. अप्पू मध्ये पेट्रोल भरलंय मी. चला, अर्बन मोड मध्येच आहे माझी अप्पू. इथून हाय रस्ता. चला चल शुभम. ओके, सो हा आहे भाजे धबधबा. माझं गाव, माझा अभिमान. ओके, ही आहे भाजे लेणी वरची. ओके, म्हणून हा भाजे धबधबा. विसापूर लोहगड. ही आहे भाजे लेणी. असं वर जाता येतं इथून. आत्ताचे थोडेसे टर्न आहेत ते खूप भयंकर आहेत टर्न. शिवम कुठे राहिला? शिवम येतोय मागून. ओके, आपण जाऊ पुढे. थोडं पेट्रोल ह्याच्यात बऱ्यापैकी भरलंय, थोडंसंच भरलंय म्हणजे मी. हा पटांगण, सगळं पटांगण A to Z. सो हा आहे असा सुंदर रस्ता. लोक बाईकर्स आहेत. आणि नेहमीच आपल्याला माहित होतं रविवारचा दिवस आहे, घाण लागली आहे. मला वाटलंच हे काहीतरी होणार आहे. गाडी उतरली खाली. अरे 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 जाऊ दे. इथं जावा आहे जागा इथं.
काय दिसतोय हा? माझ्या ड्रायव्हिंग स्टाईलकडे बघू नका, तुम्ही फॉलो करू नका, कारण मी कसाही चालवतोय मलाच नाही माहिती मी कसं चालवतोय ते. बट मी टुरिझम डेव्हलपमेंट टॅक्स ग्रामपंचायत. सो अशा प्रकारे आम्ही गाडी इथं लावली आहे. ओके, हेल्मेटचं बघू आम्ही. सो मित्रांनो, आम्ही सक्सेसफुली आलो आहे वर. बऱ्यापैकी चढाव चढलो आहे आम्ही. तो तिकीट अजून आम्ही भरलं नाही. तिकीट आम्ही वर काढू. 20-20 रुपये पार्किंगचे फीस घेतले टू व्हीलरचे. माझ्यासोबत शुभम आहे. 4 गोष्टी जास्तच आहेत माझ्या. आम्ही आलो. स्कॅन केले तर 20 रुपये तिकीट आहे. तसे भरले तर 25 रुपये. अरे स्कॅनच करा घंटा काही. परत जा. 9:22. वी आर ॲट लोहगड. खूप वेल मेंटेन कंडिशनमध्ये. आम्ही विसापूरला कायच चढलो, आम्ही काहीच नाही चढलो. सगळे दगड ढासाळली आहेत. गव्हर्नमेंट तिकीटचे चार्जेस घेते. बट येस, गड खूप सुस्थितीत आहे. ह्याच्यावरती पेशव्यांनी एक टँक बांधलेला, तो आपण बघू. हिस्ट्री सांगायला मी काय विकिपीडिया नाही, पण मला जे वाटतं ते मी ॲड करेल या व्हिडिओमध्ये. प्रथमच आलो या किल्ल्यावर. चढायचं का इथून? सो ॲज यू एंटर थ्रू दिस गेट यू सी 3 कॅनॉन्स 1, 2, 3. There's a room we are going to visit it afterwards. आणि आता शुभम कुठे गेला काय माहिती. शुभम इथं आहे गडावरती. ही खिडकी नजर ठेवण्यासाठी. इथून माणूस असा जाऊ शकतो स्लाइड करून घसरगुंडी सारखा. मी काय म्हटलं, इथून माणूस सहज घसरगुंडी सारखा जाऊ शकतो. सो हे इथे हां, इट्स रेकॉर्डिंग इन 4K 30. खाली नारायण दरवाजा आहे, तिथं लोक फोटो काढत होते. सो आम्ही तो पटकन स्किप केला. लोहगडवाडी खाली. वेळ लागतो. आता हा येत आहे, तिथे फोकस करा. वाईट बॅलन्सचा इश्यू आहे. सो हा एक चेंबर आहे. तो विसापूर आहे, समोर दिसतोय तो. खाली सदापूर म्हणून गाव आहे, ॲज वेल एज लोहगड वाडी पूर्ण खाली दिसते ही सगळी. पवन मावळ. वाईड अँगल लेन्स, पवना डॅम, सतुंगी, तिकोना. That's Visapur. And this is mighty Lohagad, built in around 2nd century or 1st century. No, it's built around 11th century. 2nd century आणि 1st centuryचे इथे इन्स्क्रिप्शन सापडलेत, जे जैन लोकांनी केलेले केव्स. सो मी काय विकिपीडिया सांगणार नाही, जेवढं इन्स्क्रिप्शन माहिती तेवढं द्यायचं आहे. प्रसन्न वातावरण. कुत्रा तर भारी.
Now that I have turned off gyro, it's using the maximum focus area or the lens what we get, but we still see this fisheye effect on SG6 Legend. Yeah, so we are catching up the elevation. So right now we would be around 1000 or something. The elevation part. It's 11:30. नारायण दरवाजा इज डन. नारायण दरवाजा झालाय, गणेश दरवाजा झालाय. इथं गुफा आहेत. काही जेवत बिवत असते. पाण्याच्या टाक्या आहेत, नाही दिसणार, पिच ब्लॅक आहे. हा डोळ्यानं दिसतंय, कॅमेऱ्याला काय दिसत नाही. पाण्याच्या टाक्या आहेत. कचरा गेलाय तसे. ओके, सो पायऱ्या आता अशा चालू झाल्या. वाव 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 वाव, खूप भारी दिसतोय. काय खातोस तू? फुल खातोयस का? पडू बिडू नका, काय नाही, काय करत नाही. सो हनुमान दरवाजा आला इथं. गणेश दरवाजा झाला, नारायण दरवाजा झाला, हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजाला पहरादार आपले मंकी साहेब आहेत. चला. काय व्हाईट कलरचं विमल आहे का? चलो भागो. व्हॉटएव्हर इट इज, डोंट फेल विमल. अजून एक दरवाजा आहे. सो हा मेन दरवाजा आहे, महादरवाजा. ओके, लोहगड फोर्ट, फोर्टिफिकेशन स्ट्रक्चर, नॉर्दर्न केव्स. प्रतिलिपी आहे याच्यावरती. अराउंड सेकंड नाही तर फर्स्ट सेंचुरीचे इन्स्क्रिप्शन्स. कन्झर्वेशन केलं गव्हर्नमेंट आणि टुरिस्टकडनं पैसे घेत 20 रुपये पार्किंग, 20 रुपये तिकीट. दॅट्स इट. वी आर ऑन द टॉप ऑफ द फोर्ट. बोर्ड लावलेत क्लिनिनेसची सगळीकडे. वी आर नॉट गोइंग टू लिटर दिस फोर्ट ॲट द एंड ऑफ द डे. फायरफ्लाईज आहेत, ऑटमचा महिना आहे, ब्लूम झालेत सगळीकडे फ्लावर्स, म्हणून सगळीकडे फायरफ्लाईज आहेत. व्हॉट वी कॉल दिस, ड्रॅगन फ्लाईज. आणि यप, हां, मराठीमध्ये हेलिकॉप्टर बोलतात त्याला. आम्ही पकडायचो आधी, दोरी मारायची, सगळेच पकडायची, दोरी बांधायची शेपटीला, अत्याचार करायचे त्यांच्यावर. दिस इज वॉट इट इज. हा टॉप आहे. ओके, आणि खाली लोहगडवाडी. गाडी तिथं पार्क केली. गडांवरती सिक्युरिटी आणि सिक्युरिटी कॅमेरे पण आहेत. सो खूप चांगलं आहे, म्हणजे सुरक्षित गड आहे. आणि आता आम्ही ओके, नॉट फॉर अस, आम्ही जिथं चाललो ते विंचूकडा आहे. ओके, विंचूकडा कशामुळे, विसापूर असा येतोय आणि लोहगड असं जातोय. सो एक असं हे होतं आहे. ओके, विंचूसारखं. सो म्हणून हॉर्स स्टेबल. नाना पेशवे जेव्हा 1800 कालीन इथं आले राहायला, वास्तव्य करायला, पूर्ण गोष्टी बांधल्या, जसं की टँक, हे हॉर्स स्टेबल बोलतोय, ते आतल्या टाक्या, ते मंदिर आपण जाताना त्याचं पाया पडू आपण. कशाचं टेम्पल आहे नाही माहिती मला, विकिपीडिया. हां, ते गेला आहे. कुठे रे? अरे बापरे, गेलाच आहे का? बिचाराने जीव सोडला. देवताच ए बाबा, बिलकुल ना, रिस्क घ्यायची नाही दादा. आयुष्य खूप अनमोल आहे, खूप अनमोल आहे आयुष्य, लक्षात ठेवा. कदर करा त्याची. आयुष्य तुमची कदर करणार नेक्स्ट टाइम. माणसाचा जन्म भेटायला भाग्य लागतं, खूप भाग्य लागतं, खूप म्हणतोय मी. जपा त्याला, त्याचं सार्थक करा. या जगासाठी
काहीतरी बोध सोडून जावा. मी खूप भारी काहीतरी बोलायला लागलोय आणि इथं खूप भारी अशी फील्ड आहे. इथे एक फोटो भारी येईल. फोटो कायच काढणार आहे. सो कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल ॲक्शन कॅमेराचा. इथून हा रस्ता जातो हनुमान दरवाजा, जसं तिथे लिहिलंय. कुठे? अरे बापरे, विंचू काडाचं नाव काढलं आणि हा बघा विंचू दिस. हे बघा, हे नाना पेशवेने बांधलेलं टँक कविहीर आहे मोठी त्या काळाची. फोटो काढण्यासारखी आहे विहिरी. काढू फोटो. पवना नदी ॲज युजल. परत सांगेल तुंग ना, तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड. दॅट्स इट. पवन मावळ. दिस इज वॉट इट इज. यप, आय थिंक सो स्विच ऑफ होणार आहे हा कधी पण. सो इट्स बेटर टू टर्न ऑफ दिस कॅमेरा. यप, इट्स वंडरलँड. वंडरलँड ऑन लोहगड. या मित्रांनो, लोहगडवर आलेलो. ॲक्शन कॅमेराची बॅटरी संपली आहे. नाना पेशवेने बांधलेली ही विहीर आहे का टँक आहे काही बोलायला. मला वाटलं हे टोक आहे. अबे ते टोक आहे, तिथं जायचं आहे मला. सो आपण एक इथं जाऊया. इथून आपण असं टर्न मारून जाऊ. तसं तिथं फुलं पण आहेत भारी फोटो काढायला. ओके. 16 कोणी तलाव नाना पेशवेने बांधलं आहे 1800 कालीन आणि परफेक्ट आहे. एक प्रॉपर कुठे. ओके, गाडा द्यायचा. 16 कोणा इज लाईक 1 2 3 4 हेक्झागॉन. हेक्झागॉन नाही, सिक्स्टागॉन. हेक्झा इज 6 ना. हा पॉलिगॉन. हा अरे पॉलिगॉन विथ 16 साइड. परफेक्ट बोललास. हा इंजिनिअरिंगचा चॅम्पियन आहे. सो म्हणून सो हाय पाणी चांगलं आहे. किती एरिया असेल रे शिवम? आय थिंक सो 7-8 गुंठे शिवम. 7-8 गुंठे. 7-8 गुंठे जागा. 10 गुंठे. हां 7-8 गुंठे असतील. मस्त बांधलंय. सो ते एक मस्त बांधकाम झालंय. शिवम काय होतं ते नंबर 16 हेक्साडेकागॉन. इट्स लाईक 16 टोकं आहेत त्याला. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. गड खूप चांगला आहे, बघण्यासारखा गड आहे. म्हणून टुरिस्ट खूप आहेत आणि वेल मेंटेन आहे. सिक्युरिटी कॅमेरे आहेत जागी जागी. जिथं त्यांना असं वाटतं काही घडू शकतं, काही घडणार नाही पण घडू शकतं, तिथं त्या लोकांनी CCTV टाकलेत. बोर्ड पण खूप चांगले आहेत. गाढव आहे तिथं, म्हणजे प्राणी बघितला आम्ही. कुत्रे नाही दिसले ना, पण ते हे होते ना, त्यांनी आणलेले ना वर असे स्ट्रे डॉग होते. ओके, स्ट्रे डॉग होते. मंकीज आहेत भरपूर आणि इथं झाड आहेत, बरोबर फुल झाड आहेत असं बोलते ना. ऑटम असं तिकडे जाऊ. हां, ते एक मंदिर आहे का रे? नाही टॉम. नाही रे, मंदिर वगैरे नाही. ते म्हणजे ते काय म्हणतात, विचार. आम्हाला अजूनही आठवतं 2020 का 21 स्कूटीवर आलेलो अक्षयसोबत. तेव्हा मी त्या टोकावर बसलेलो विसापूरच्या. आणि आता आम्ही या लोहगडच्या टोकावर आहोत. ते मंदिर एकदा व्हिजिट करू. तिथं आपण डोकं टेकवू, नतमस्तक होऊया. नंतर ही पिवळी फुलं बघू. कोणती आहेत ही काय माहीत नाही मला. रानटीच असतील कदाचित. चला. रान आणि रानटी. ते जे मी फुल टाकलेलं ना ते शेवंती होतं. ते घुमकडच्या शर्टमधून आलेलं. माहिती कसं? टॅग ह्याचा प्राईस टॅग म्हणतोय, ब्रँडिंग टॅग घुमकडचा. म्हटले गरम पाण्यात टाका आणि प्लांट करून टाका. 2 झाडं आली. फुल झाडं आहेत का? कोणती? जास्वंद, हिबिस्कस. ही कोणती आहे रे शिवम? टाकून बघ ना लेन्सवरती, गुगल लेन्सवर. माझा रनिंग व्हिडिओ राहील. हा बघा, ही अशी झाड, ही फुलं सगळी तिथं पसरली आहेत. तिथं काहीतरी वे टू विंचूकडा आहे. हीच विंचूकडा आहे का रे? नाही आपल्याला. हां, आपण फिरून जातोय ना. पहिला आपण या देवळात
बघू काय एक्सप्लोर तर करायचं आहे. तिथून आम्ही आलो आहे, तिथून आम्ही आलो आहे मेन. ओके, आम्ही चाललो आहे आता इथं. सो हे आपण आलो आहे पहिल्या टँकवरती. पहिला जो टँक आहे म्हणजे तळ आहे छोटंसं. डबकं बोल रे, तळ नाही, तळ. सो हे डबकं आहे. ओके, टँक बोलू काय काही बोल. ओके, बावडी बोला कोकणी लँग्वेजमध्ये. हां, तर हे डॉट मंदिरासमोर आहे. मंदिराला आपण पुढून जाऊया. कशाचं आहे ते दाखवतो तुम्हाला. मला आज असा मूड आलाय व्हिडिओ करायचा, सो मी करतोय आपला एक रनिंग व्हिडिओ. हे बघा इथं लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे 24/7 मे बी. डीप व्हॅली अहेड, प्लीज डोंट गो देअर. आत्ता 2 पोरं मस्ती इथं करत होते, त्यांना आम्ही सांगितलं नका करू मस्ती. सो हा दर्गा आहे खूप आधीपासूनचा. ओके, विसापूर इथं आहे. आपण फुलांच्या रानामधनं जाऊ असं बोलू. चला, फुलं खूप मस्त आहे. बाग तर नाही म्हणतात ना. रान म्हणजे वाईल्ड. सनस्क्रीन मित्रांनो, शुभमने एक मोठासा पेरू आणलेला, तो आम्ही खाल्लाय. मी 2 बेस खाल्ले, त्याने पण खाल्ले. थोडंसं पाणी मी स्टार्टिंगला पिलं, नंतर नाही पिलं, कारण नाही पित पाणी असं माझे आजोबा बोलतात. ऐक पाय माझा मुरगळला. अगेन द फील्ड ऑफ हेवन मी असं म्हणेल. खूप रम्य आहे बघायला आहे. फक्त ऊन जरा जास्तच आहे इथं. असं चटकेदार ऊन नाही आहे, पण असं उपस ऊन. व्हॉट्स दिस? तिथं ढासाला आहे बुरुज, म्हणून पुढचा रस्ता बंद आहे. डायरेक्ट म्हणजे या गेटला लॉकच लावला. दॅट्स इट. विंचूकडे फिश पेडिक्युअर इथं फ्री आहे, सो यू कॅन इफ यू विजिट लोहगड. दॅट्स इट. तुला काय फळं आहेत का? काय आहे का रे तुला? तू इकडे द्यायला आहे ना. कसं आहेस तू? पेरू होता. ऊन लागतंय का तुला? हां, मंकीवरती फोकसच नाही. चला मी पण एक फोटो काढतो. हे काही बंगले नाही आहेत, काही रिसॉर्ट आहेत. सो मित्रांनो, त्या टोकाला आम्ही गेलेलो, बट ते टोक तुम्हाला वरनं दिसत असेल ते बंद आहे, लॉक लावून आहे. ओके, सो आता आम्ही परत वळून चाललो आहे. पण आम्ही या टायमाला दुसरा रस्ता घेतो आहे. ऑफकोर्स खाली पवना डॅमचं बॅकवॉटर. आणि मुंबईकर किंवा दिल्लीकर किंवा पूर्ण जगातल्या माणसाने प्रॉपर्ट्या घेतल्या तिथं, होमस्टे फार्मस्टे करून. पण आहे, गर्दी पण नाहीये, बरोबर. प्रॉपर्टी पण प्रीमियम आहे.